न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पश्चिम मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख असलेल्या सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। पश्चिम मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधीही मंजूर करून आणलेला आहे। तसेच लाडकी बहीण योजनेसाठी पश्चिम मतदारसंघातील 40 ते 45 हजार लाडक्या बहिणींना योजनेचा लाभही मिळवून दिलाय। तसेच नाशिकचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या सोमेश्वर मंदिर तसेच बालाजी मंदिर या ठिकाणीही विकास कामे केली आहे। तसेच मतदारसंघातील सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्यांचीही कामे केली असल्याचे यावेळी आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। आज नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या विकास कामांचं भूमिपूजन आपण पुढे प्रायोजित केलेलं आहे। जवळपास 27 कोटीचा निधी हा पूर्णपणे प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपण बघतोय की आता चौथी माळ आता आहे नवरात्राची आणि त्यामुळे नवरात्रानंतर लगेचच कधीही आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे नवरात्रानंतर कधीही आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांच्या प्रभागातील कोणते कोणते कामं मंजूर झालेले आहेत याकरता आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। पूर्ण प्रभाग वाईज याद्या आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही दिलेल्या आहेत आणि गेल्या 10 वर्षात जे कामं आतापर्यंत पूर्ण केली त्याचा लेखाजोखा आज इथे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघितलं असेल की 10 वर्षात जे महत्त्वाचे प्रश्न नागरिकांचे असतील, आमच्या कार्यकर्त्यांकडून आमच्यापर्यंत आले असतील किंवा आमच्या लोकप्रतिनिधींकडून आपल्यापर्यंत पोहोचले असतील, ते सर्व प्रश्न जवळपास 90% आपण मार्गी लावण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे। मग त्याच्यात सामाजिक सभागृह असतील, त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक असतील, रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण असेल आणि महत्त्वाचं म्हणजे मोठी कामं ही सुद्धा सातपूरमधलं बसस्टँड असेल, पोलीस स्टेशन असेल, ITIची बिल्डिंग असेल, पाण्याची टाकी असेल, पूर्ण सगळ्या स्लम वस्त्यांमध्ये सर्व स्लम वस्त्या या कॉन्क्रीटकरण करणं असेल, अशी अनेक कामांचा लेखाजोखा आता मी इथे आपल्याला सांगितलेला आहे। या पत्रकार परिषदेदरम्यान भाजप नेते बाळासाहेब पाटील, माजी नगरसेविका छाया देवांग, प्रतिभा पवार, महेश हिरे, रश्मी हिरे आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। नवीन नाशिक पश्चिम मतदारसंघात जनतेने पुन्हा मला निवडून दिले तर अशीच जनतेची कामे तसेच प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी सीमा हिरे यांनी सांगितले।